पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविनिञ्चिनतं शरणं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं. वंशी विभूषितकरा नवनीरदाभादा, पीतांबरादरुणबिंबफलाब्धरोष्टा, पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रा. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. की जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर. भक्ति भक्त भगवंत गुरु, चतुर नार पुरे, इनके पद वंदन कीजिए, नासे विघ्न घ्ने. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार. विठाला संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा परिके नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. अलंगापूर पीठाधीश्वर, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानीयांचे राजे, साधकांचे मायबाप, वैष्णव अग्रगणी, अशा अनेक विशेषणे भगवान पंढरीची पांडुरंग परमात्मा, श्री संत ज्ञानोबा, दिहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय, पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, संत निळोबाराय, मुक्ताई आई साहेब, सकल संत महात्म्यांना विनम्र भावाने नतमस्तक होऊन असंख्य दिव्यानंत कल्याण गुणगण निखिले प्रस्थितिक भक्तवांच्या कल्पतरू. प्रस्तुत अभंगामध्ये नामदेवराय म्हणतात, संत महात्म्याची ख्याती काय आहे. संत महात्म्याच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर अलौकिक जीवन कसं प्राप्त होतं, आणि संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर काय काय फळ आपल्याला प्राप्त होतं. संतांच्या संगतीमध्येच गेल्यानंतर काय होतं हे माहित नाही, पण संतांची संगतच महत्वाची नाही ना. पुन्हा अजून नामदेवराय म्हणतात की साधूच्या संगतीत पण जा. म्हणजे साधू कसे आहेत, कोणत्या कोणत्या युगामध्ये साधू कसे आहेत ते देखील नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. बघा, आपल्याला काही जास्त वेळ नाही, आपल्याकडे फक्त 1 तास आहे. बघा, एका तासामध्ये किती 4 चरणाचा विचार करायचा आहे. महाराज म्हणे 4 चरणाचाच का विचार करायचा आहे. नामदेवरायला 6 चरणाचा अभंग लिहिता येत नव्हता का, लिहिता येत नव्हता का. म्हणे 4 चरणाचाच अभंग का लिहिला जाईना, का लिहिला जाईना. म्हणे 4 चरणाचा अभंग असा लिहिला, म्हणे या 2 पायाला सुधारण्यासाठी 4 चरणाचा अभंग लिहिला. विठाला 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 विठाला. अभंगाचा काय भाव काय सांगत नाही, फक्त डायरेक्ट काय करतो, कीर्तन सुरुवातच करतो. संत संगतीचे काय सांगू सुंग, कुणाच्या संगतीत गेलं पाहिजे मायबाप. संताच्या संगतीत नामदेवराय म्हणतात, संताच्या संगतीमध्ये जा. संताच्या संगती, महाराज म्हणे संताच्या संगतीमध्येच का, देवाच्या संगतीमध्ये जमत नाही का. हो म्हणे महाराज, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबा आहे, ते कसं झालं, मला सवय आहे बघा गायकाकडून बोलायची. कसं झालं, मी पुढी झालो आणि गायक लोक मागं झाले. माझी नजर सारखी ह्या दोन्ही कोपऱ्याला चलत राहते, पण ते तुम्ही पाठी मागं झाले, मलाच थोडस वेगळं वाटायले. बघा, नाही नाही राहू दे, आता राहिलेलं आहे का, थोडस वेगळं वाटायले. संताच्या संगतीमध्ये का, ऐका बस, जास्त नाही बोलणार. संताच्या संगतीमध्ये कसं गेलं पाहिजे. एक वेळेस काय झालं, माऊली ज्ञानोबा काय केले, माऊली ज्ञानोबांच्या मनामध्ये एक भाव आला की आपण तीर्थयात्रा केलेली पाहिजे. काय झाले पाहिजे ऐका, संघ सांगतो, संत सांगतो, संघ सांगतो.
कुणाच्या संघात? तर संतांच्या संघात कसं गेलं पाहिजे. ऐका, माऊली ज्ञानोबारायांच्या मनामध्ये एक विचार आला की मला तीर्थयात्रा करायची. ज्ञानोबारायानं काय केली? आपली मस्त BMW काढली. काढली का हो? का ऑडी काढली? नाही महाराज, त्यावेळेस फॉर्च्युनर देखील नव्हते ना. मस्त ज्ञानोबारायाने काय केले? अनवाया पायाने ज्ञानोबाराय काय केले? आळंदीहून पंढरपूरला वाळवंटात चालायला आले. आळंदीत चालायला आले. आळंदीहून पंढरपूरला चालत चालत असताना नामदेवराय वाळवंटावर होते. नामदेवराय वाळवंटावर होते आणि तितक्यात नामदेवरायनं पाहिलं, माऊली तुम्ही इकडं कस काय? इकडं कस काय तुम्ही? त्यावेळेस माऊली बोलायला लागले, नामदेवराय मला ना तुमच्यासोबत तीर्थयात्रा करण्याची काय झालेली आहे, मनामध्ये भाव आलेला आहे. असं? हो म्हणे असंच. त्यावेळेस एक काम करा, मी काय पांडुरंग परमात्म्याशिवाय राहू शकत नाही. एक काम करू, आपले जेज साहेब जे आहेत का त्यांच्याकडे जाऊ आपण. त्यावेळेस वाळवंटावर चंद्रभागे मातेचं स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर नामदेव पायरीपर्यंत आलेले आहेत. तिथून मधात गेले, देवाला विचारलं, देवा माऊली महावैष्णव आपल्याकडे आलेले आहेत. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने विचारलं, एक शब्द देखील तोंडातून निघाला नाही परमात्म्याच्या, एक शब्द देखील. कारण जगाची माऊली जर देवाकडे जात असेल, जगाची माऊली जर देवाकडे जात असेल तर देवाला काय बोलता येईल का? येईल का बोलता? बोला ना मावशी, झोप येईल का? बोला ना. बोला. बोलत बोलत चालत चालत. कारण मी या कीर्तनापैकी सगळ्यात लहान कीर्तनकार आहे ना, सगळ्यात लहान. भरपूर मोठे मोठे दिग्गज कीर्तनकार भरलेले आहेत आणि सगळ्यात लहान 20-22 वर्षाचा मी तिथे उभा आहे. त्याच्यामुळे हसत खेळत आपलं मस्त गुलू गुलू चालणार आहे आपलं कीर्तन. काळजी करू नका. मग आई शब्द आमच्याकडला आहे बरं का महाराज. हा, काय वाटून घेऊ नका, माझी भाषा तर कळते ना. कारण आमच्या लातूर भागामध्ये तिकडं काय झालेलं आहे, कधी कधी होतंय ना, महाराज महाराज म्हणे तुम्ही आले का? इकडं काय म्हणतात, आले का? तिकडं महाराज म्हणे तुम्ही कधी आल्या? त्याच्यामुळं कधी कधी प्रश्न पडतो. ज्यावेळेस आल्या म्हणल्याच्या नंतर मी पटकन खाली बघितलं, मी म्हणलं धोत्राच्या जागी लुगडं तर घातलं नाही. त्याच्यामुळं विचारलं मी, तुम्हाला कळतंय का माझी भाषा? कळते ना. कारण जास्त मराठी बोलायची सवय नाही मला, जास्त हिंदीमध्येच बोलायला लागते ना मला तिकडे. त्याच्यामुळे तुम्ही समजून घेणार हे मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे माऊलीने विचारलं, काय झालंय? मनामध्ये एक भाव आलेला आहे की नामदेवरायाला घेऊन, संताला घेऊन, नामदेवरायाला घेऊन आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे. तीर्थयात्रा करायची आहे हो. पण त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या मनात आलं, नामा तर माझ्याशिवाय राहू शकत नाही, मग कसा जाईल? त्यावेळेस रात्रीच त्यांची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर त्यावेळेस पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना सांगितलं, एक काम करा, तुम्ही काय करा, संतांच्या संगतीमध्ये जास्त जा. संतांच्या संगतीमध्ये जर गेल्यानंतर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. बघा मायबाप, मग कुणाकुणाचा संग केला पाहिजे अजून सांगा ना मला. कुणाकुणाचा संग केला पाहिजे? कुणाकुणाचा केला पाहिजे? म्हणजे महाराज आजकाल काय झालेलं आहे, आजकाल झालेलं आपण जास्त करून कुणाचा संग करतात? आपण संग करत नाहीत, आपण जास्त संघात जातात. संघ करत नाहीत आपण कोणत्याच गोष्टीचा, संघात जातात. सहज संघ देखील चांगल्या माणसाचा केला पाहिजे. थोडस रामायणामध्ये जाऊ, काय करू आपण? संघ कुणाची कशी असते कुणाची नाही. एखाद्या वेळेस वाईट मार्गाची संगत गेल्यानंतर काय होतं चांगलंच माहित आहे. एक भाव तुम्हाला रामायणामधला सांगून जातो. चला थोड्या वेळ आपण काय करू, रामायणामध्ये जाऊ. एक काम करा, ऐका, तुम्हाला सगळ्याला रामायण माहित आहे तरी देखील मी काय करतो, थोडस स्वाट बट स्वीट, थोडस काय करतो तुम्हाला भाव सांगतो. बघा सहज झालं, अयोध्या सजलेली होती, सगळं झालेलं होतं. अयोध्या सजलेली होती ना, लगबगून गेलेली होती, लगबगून गेलेली होती. तिथल्याच काय झालं, दशरथ राजानं काय केलं, आरशाजवळ गेले आणि आरशाजवळ गेल्याच्या नंतर संगत सांगतो मी, संगत ऐका. आरशाजवळ गेले आणि आरसा पाहिल्याच्या नंतर
आरसा पाहिल्याच्या नंतर त्यांना काय झालं बघा, कानावरचा केस पांढरा दिसला. त्यावेळेस दशरथ राजाला कळालं की आपलं आता रिटायरमेंट झालं पाहिजे, की आपलं जरा कर्ण मोडी माझ्या मना होई सावधान. वा, खूप गोड प्रमाण दिलं बरं का. जसं ना काही साहेबांना काय केलं, कौशल्या मातेची संगत केली आणि सांगितलं, अगं कौशल्या तुला माहित आहे का म्हणे उद्याच्याला काय आहे. काही मला काहीच माहित नाही म्हणे. काहीच माहित नाही तुला. हो म्हणे काहीच माहित. अगं उद्याच्याला रामप्रभू ही राज्य गादीवर बसणार आहे. महाराज कौशल्य आई साहेब भरतजीवर कधीच प्रेम करत नव्हत्या. सारखं तोंडामध्ये त्यांच्या राघव राघव राम 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 सारखं त्यांच्या तोंडामध्ये काय होतं माहित आहे का, सारखं राम राघव. माझा राघव उठला का, माझा राघव जेवला का, उठला का, बसला का, खेळला का, कुठं आहे राघव. सारखं कौशल्या मातेच्या तोंडामध्ये फक्त राघव शब्द होता, फक्त राघव शब्द होता. पण त्यावेळेस ज्यावेळेस काही आई साहेबांना सांगितलं का, काही आई साहेबांना सांगितलं का उद्याच्याला राज्याभिषेक आहे, रामप्रभू राज्य गादीवर बसणार आहेत, रामप्रभू राज्य गादीवर बसणार आहेत, त्यावेळेस कौशल्या मातेचा ऊर भरून आला. आनंदामध्ये गगनामध्ये नाचू लागलेली होती आई साहेब, गगनामध्ये नाचू लागलेल्या होत्या. आणि ज्यावेळेस कौशल्या मातेचा काही आई साहेबांनी आनंद पाहिला का, महाराज ते आनंद देखवला ना ग. अगं तू काय वेडी झालीस का म्हणे, तू काय नाचायला काय लागलीस म्हणे. अगं रामप्रभू राज्य गादीवर बसणार आहे. अगं म्हणे चांगलं आहे का, तू वेडी झाली का, आतापर्यंत तुझ्या मुलाकडे कधी दशरथजींना पाहिले नाही. समजा रामप्रभू जर गादीवर बसले, रामप्रभू जर गादीवर बसले तर तुला काय करावं लागेल, चाकरी म्हणून सगळं करावं लागेल ना. अगं एक काम कर, असं पण तुझ्याकडे एक काम कर, 2 वर शिल्लक आहेत ना, 2 वर जे शिल्लक आहेत का, तू एक काम कर, भरतजीला काय कर, गादी माग आणि दुसऱ्या शब्दामध्ये काय कर, रामप्रभूजींना वनवास माग. हो म्हणे चांगला आहे, पण एक काम कर ना, मी आधी काय करते, भरतजीला गादी मागते आणि नंतर रामप्रभूला वनवास मागते. असं म्हणले का, नाही म्हणे. आधी पहिल्या वराला काय मागितलं, रामप्रभूजींना वनवास मागितला आणि दुसऱ्या शब्दामध्ये काय केलं, दुसऱ्या वरामध्ये काय केलं, भरतजींना गादी मागितली. त्यावेळेस काय केलं, कौशल्या आई साहेब काय झाले, कोप भवनामध्ये रडायला लागले. पहिले रडण्यासाठी, बायाला रडण्यासाठी कोप भवन होते बरं का. कळतंय ना माझं.
कोपभवन होते पहिल्यांदा, पण आता नाही. आता नवरा थोडा देखील रागवला का महाराज, थोडा देखील लावला का लगेच महाराज एवढा गोड राग निघतो तुमच्या गळ्यातून. झालंय ना तुमचं? कारण मला अनुभव आहे. त्याच्यामुळे महाराजींना विचारतो, कारण आमचं जमत आहे. जर खाल्ल्याला विचारलं ते मारायला बसले मला, म्हणे मला कशाला विचारलं असं हो नाही. त्याच्यामुळे महाराज नाही, तुम्ही रागवत नाहीत ना? नाही. वा सज्जन वा वा. तो गोड कोपभवनात रडत होत्या. रडत रडत असताना दशरथ राजाला कळाले की कौशल्य माता रडत आहेत, रडत आहेत. कौशल्य माता रडत आहे. त्यावेळेस दशरथ राजा आले. काय झालं रडायला, काय झालं? त्यावेळेस सांगितलं, तुम्ही जे काय केलेलं आहे का मंत्रिमंडळामध्ये चुकीचा निर्णय घेतलेला. हा कोणता निर्णय घ्यायचा मग सांगा. त्यावेळेस दशरथ राजाला सांगितलं, तुमच्याकडे माझे 2 वर शिल्लक आहेत ना, त्याच्यातले मला 2 हो म्हणे आहेत ना. एक काम करा, पहिला वर मागितला. एक काम करा, दशरथ राजाला पहिला वर मागितला की भरतजींना काय राज्य गादीशी, आणि दुसरा वर मागितला. ठीक आहे, अगं आतापर्यंत अख्ख्या अयोध्यामध्ये रामप्रभू झालेला आहे, मग एक काम कर ना, आपण रामप्रभूला देऊ. त्यावेळेस बघा, बायको कधीच नवऱ्याचं ऐकत नाही. असंच का? असंच का? बायको कधीच नवऱ्याचं ऐकत नाही, नवऱ्यालाच बायकोचं ऐकावं लागतं. महाराज आजकाल एवढं वातावरण झालेलं आहे सध्या की दळण सगट नवऱ्याला आणावं लागतं. दळण सगट. त्यावेळेस काय केलं, जास्त बाहेर जातच नाही, थोडस बाहेर जायची सवय आहे आम्हाला. दशरथ राजाने विचारलं, ठीक आहे भरतजींना आपण गादी देऊ, मग दुसरा वर कोणता आहे? ज्यावेळेस दुसरा वर सांगितला का, रामप्रभूजींना 14 वर्षाचा वनवास, ज्यावेळेस 14 वर्षाचा वनवास शब्द ज्यावेळेस आला का, त्यावेळेस दशरथजी बघा चक्कर येऊन पडले. महाराज वनवास शब्द खूप आहे बघा, आम्ही देखील वनवास भोगला बघा. ज्यावेळेस आम्ही नर्मदा परिक्रमेला गेलात का, 2023ला मी नर्मदा परिक्रमेला गेलो, त्यावेळेस देखील आम्हाला खरंच वाटत होतं की आम्हाला रामप्रभूची आठवण झाली म्हणून वाटत होती. कारण मी 9 दिवस उपाशी होतो बघा, 9 दिवस मला अन्न पाण्यापासून वंचितच होतो त्यावेळेस. कारण असं वाटत होतं की रामप्रभूने 14 वर्षे कसा वनवास भोगलेला असेल, कसा भोगलेला असेल वनवास. ज्यावेळेस वनवास शब्द आठल्यानंतर अंगावर काटा येतो, अंगावर काटा येतो वनवास शब्द आठल्याच्या नंतर. त्यावेळेस ऐकलं गेलं आणि एक काम केलं. सेवक आले, 2 सेवक आले. एक काम करा म्हणे, भरतजीला तुम्ही काय करा बोलून आला. सगळे काय झालेले, सगळे अख्खी अयोध्या, उद्याच्याला मोठा राज्याभिषेक होणार आहे. सगळं वातावरण बिचकलेलं होतं तिथं, सगळं असं नाहून गेलेलं वातावरण होतं. त्यावेळेस 2 सेवक आले, भरतजीला बोलवायला गेले. रडत रडत भरतजीकडे आले. भरतजीकडे आल्यानं सांगितलं, मला प्रभू चला तुम्हाला अयोध्येला यायचं आहे. त्यावेळेस दोन्ही सेवकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं गड्या, दोन्ही सेवकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. सेवकांच्या डोळ्यामध्ये, राजांनो थोडस शांत राहा, थोडस शांत राहा. नाही तुम्ही कीर्तनामध्ये बसा, फक्त थोडस शांत राहा. तुम्हाला मी नाही बसवणार आहे. उद्याच्याला गावामध्ये सर्कस आहे, तिकडे बघायला नेणार आहे, फक्त गप्प बसा. विठाल दोन सेवक गेले, प्रभूकडे गेले. प्रभू चला आपल्याला अयोध्येला जायचं आहे, आपल्याला अयोध्येला जायचं आहे. हो म्हणे चला. ज्यावेळेस त्या 2 सेवकांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं का, त्यावेळेस अरे तुम्हाला रडायला काय झालं? प्रभूजी आम्हाला आनंद झालेला आहे, आमच्या डोळ्यातले हे आनंद अश्रू आहेत, आनंद अश्रू आहेत. अरे आनंद अश्रू मला माहित आहेत कसे असतात, ते कसे असतात आनंद अश्रू, कसे असतात आनंद अश्रू. म्हणे ज्यावेळेस गरम अश्रू येतात का, त्यावेळेस दुःखाचे असतात, आणि ज्यावेळेस आनंद अश्रू ज्यावेळेस येतात का, त्यावेळेस खूप कोमल असतात.
त्याच्यामुळं गरम आणि कोमल मधला फरक मला चांगलाच कळतोय. सांगा तुमचे हे दुःखाचे अश्रू आहेत, सुखाचे अश्रू नाहीत. सांगा तुम्हाला काय झालंय? ज्यावेळेस भरतजींना सांगितलं का तुम्हाला राज्य गादीवर बसवायचं आहे आणि आपल्या राघवला 14 वर्षाचा वनवास भेटलेला आहे. ज्यावेळेस असं म्हणल्याच्या ज्यावेळेस भरतजीला राग आल्याच्या नंतर भरतजी लगेच अयोध्यामध्ये आले आणि हे कुणी केलं सांगा म्हणे. कोण गुवाहाटीला गेलं, कुणी केलं सांगा म्हणे. सांगा मला, सांगा कुणी काय केलं? त्यावेळेस 2 सेवकानं सांगितलं. 2 सेवकानं म्हणे काही माता आलेली होती. काही मातेनं काय केलं हे कौशल्य आई साहेबांना हे सांगितलेलं आहे, लावून दिलेलं आहे आणि तिकडं सगळा सहारा त्यांचा घेतलेला आहे. कुणाचा? एवढ्या अयोध्यामध्ये कौशल्य माता असताना दुसऱ्याचा सहारा घ्यायची काय गरज आहे? काय घ्यायची गरज आहे? सगळं काय अयोध्या चालत आहे तर आपल्या कौशल्य मातेच्या जीवावरच चालत आहे ना, त्यांच्या सहयोगानं चालत आहे, त्यांच्या म्हणण्यानं चालत आहे. मग हे अचानक झालं तरी काय? अहो कौशल्य मातेनं सांगितलं दशरथजींना 2 वर मागितलं, त्याच्यात तुम्हाला गादी आलेली आहे आणि रामप्रभूंना काय आलेले आहे? वनवास आलेला आहे. असं गेलं आणि ज्या वेळेस कौशल्य मानेकड कोण भावनात गेलं, हात उचलणार तितक्यात शांत झाले. हात उचलणार तितक्यातच शांत झाले. जर माझ्या मातेवर जर हात उचलला तर उद्याच्याला काय वाटेल? अरे अख्खी अयोध्या दशरथ राजाच्या म्हणण्यानुसार चालायची, राम प्रभूच्या जीवावर चालायचे. जर साक्षात भरतजींनाच कौशल्य मातेला मारलं तर चर्चा होईल, माझ्या भावाला त्रास होईल माझ्या भावाला. मग काय केलं पाहिजे? त्यावेळेस काय केलं पाहिजे? सगळं वर झालं, सगळं झालं. रामप्रभू काय झाले? वनवासाला निघाले. दुसऱ्या दिवशी अयोध्यात गेले. अयोध्या सजलेली आहे. रामप्रभू गादीवर बसले. महाराजी कशामुळे झालं? फक्त संगतीमुळे झालं. अभंगाच्या पहिल्या चरणात संत संगती संगतीचे काय सांगू सुख, कुणाच्या संगात गेलं पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये गेलेल्या पाहिजे. बघा एक वेळेस काय झालं, झरा आहे ना, झरा माहित आहे ना, झरा सगळ्यात छोटा झरा आणि समुद्राने त्याला प्रश्न विचारला सगळ्यात मोठ्या झऱ्याने. काय झालं, सगळ्यात मोठ्या समुद्राने झऱ्याला प्रश्न विचारला, अरे तू मोठा का होत नाही, मोठा का होत नाही.
त्यावेळेस त्या झऱ्यानं सांगितलं म्हणजे काय झालेले, जर मी तुझी संगत प्राप्त केली तर मी खारट होईल, त्याच्यामुळे मी जी झरा आहे का तीच मला काय केलेलं आहे, लहान राहून काय झालेलं आहे, मला झऱ्याला आहे ना, मला सगळ्या लोकांना गोड पाणी पाजायचं आहे. तू आतापर्यंत एवढा मोठा आहेस ना, एवढा मोठा आहेस ना, तर तुझं काहीच पाणी उपयोगाचं नाही ना, त्याच्यामुळे मला झराच राहायचंय. त्याच्यामुळे झरा आहे का तीच मला खरी संगत महत्वाची आहे, तीच खरी संगत आहे महत्वाची आहे. जर अजून जर बोलायचं झालं तर बघा, दगड तर सगळ्याला माहित आहे. दगड माहित आहे का? दगड जर मंदिराच्या पायरीवर ठेवल्याच्या नंतर त्याला कोणाची संगत प्राप्त होते हो? कोणाची संगत प्राप्त होते? नारळ, बरोबर. आणि तीच जर दगड दरवाजाच्या समोर असला तर म्हणजे महाराज त्याच्यावर आम्ही डोकं फोडून घेतात, नाही का? संगत वेगळी आहे बघा. त्याच्यामुळे काय केलं, कधीही माऊलीच्या जवळच्या दगडाच्या संगतीमध्ये गेलेलं पाहिजे. अजे जर राजहंस कावळ्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर चांगलं वाटेल का? चांगलं वाटेल का? नाही ना. कोणाच्या संगे हे राजो बंगाला, दे कोणाच्या संगे हे राजो बंगाला, हे राजो हिरा जो बंगला. ऐका थोडस अभंग महाराजांचं प्रमाण सोडवतो बघा. ऐका थोडस भागवतामध्ये जाऊ. आजामेळ माहित आहे ना तुम्हाला? आजामेळ माहित आहे ना? फक्त साधू होता एखाद्या वेशाच्या फक्त त्यांना पाहिलं बघा, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला. आजामेळजीनं काय केलं, वेशावाल्या बाईला पाहिलं. एवढा साधू असताना तरी देखील साधू असताना फक्त एका ढेकणाला म्हणजे एका वेशाला बघून देखील तो काय झालेला आहे. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे कधी साधून देखील संग केलेला पाहिजे कुणाचा. आपल्याला पुढे दृष्टांत पाहायचाच आहे. वेळ तर खूप झालाय गड्या, 9:45 वाजले आणि महाराजांना मला सकाळी सांगितलेलं होतं महाराज 8:30 ते 10:30. अजून तर मी अभंगामध्येच प्रवेश केलेला नाही आणि 4 चरण सोडवायचे आहेत मला. विठाला ऐका, संगत चांगलेली केली पाहिजे. ऐका इथं जे उदाहरण देतो, आमचे विजू महाराज काय झालेले होते, वृंदावनला आलेले होते. विजू महाराज माहित आहेत का तुम्हाला? हा मोठ्या ना हो म्हणा ना. वा कुठं आहे महाराज? वृंदावन मध्ये आले. वृंदावन मध्ये आल्याच्या नंतर काय त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की काय मनामध्ये निर्माण भाव झाला की महाराज म्हणे मला माळ घालायची म्हणे. अरे वा, मला खूप आनंद वाटला. माळ घालायची. आणि ज्यावेळेस विजू महाराजांना आमच्या माळ त्यांना महाराज त्यांच्या मंडळी आल्यात का माहित नाही मला. हा मला दिसल्यावर का मी थोडस त्यांच्या मनामध्ये भाव आला की महाराज म्हणे माळ घालायची. हो म्हणे ठीक आहे. ज्यावेळेस गेले आणि महाराजांना काय केले, माळ आणली बघ. माळ मस्त घातली आणि त्या दिवसापासून मी त्यांना महाराज म्हणायला चालू केलं. आधी विजू पाटीलच म्हणत होतो,
माळ बघा, फक्त त्या विजू महाराजांना फक्त संघ कुणाचा केला, माळीचा संघ केला. आज महाराज झाले ते, आणि तिकडून आल्याच्या नंतर 15 दिवसानं मला आनंदाची बातमी सांगितली. बघा, कुणाचा माळीचा संघ केला म्हणे. महाराज संध्याकाळी 8 वाजता फोन केला त्यांनी म्हणे, महाराज म्हणे उद्याच्याला 1:30 वाजता लग्नाला या. नाही, मला टाइम फिक्स आहे, फिक्स. त्यावेळेस फोन आला, त्यावेळेस मला विचार आला, वा म्हणलं त्या भूमीत एवढी ताकद आहे, एवढी पॉवर आहे का. त्यावेळेस विजू महाराजांना माळ घातली की 15 दिवसात लग्न झालं. कारण त्यांनी संघ कुणाचा केला, माळीचा केला. एक वारकरी झाला बघा, त्याच्यासाठी एकदा डोळ्यात टाळायला आनंद वाटतो. त्याच्यामुळे चांगल्या लोकांची संगत केलेली पाहिजे. कधी आताच पाटील साहेब मला म्हणले, वा म्हणे कमी वयाच्या महाराज लोकांसोबत तुम्ही काय केलेलं आहे, संघ केलेला आहे. तिथंच माझ्या ध्यानात आलं की म्हणे अभंग हेच निवडला पाहिजे. माझं दुसरं चालू होता अभंग, पण जाऊ दे म्हटलं हेच निवडू म्हणलं. संघावर बोलू, संघावर संतावर बोलू, संघावर बोलू म्हटलं थोडस. त्यावेळेस संगत केली पाहिजे, कुणाकोणाची केली पाहिजे. एक दृष्टांत सांगतो आणि काय करतो, 15 मिनिटं घेतो आणि लगेच बरोबर तुम्हाला 10:30 वाजता रिकामा करतो. आज चतुर्थी आहे का, काल झाली, काल झाली. त्याच्यामुळे कोणाला जेवण ऐका, आपण काय करू, थोडस संघ बघा. कुणाच्या संगतीमध्ये मायबापानं, कुणाच्या संगतीमध्ये आपले मुलं पाठवले पाहिजे. आणि कुणाच्या, ऐका एक बोलू का, आमचे जे 2 गोंडस वादक दिसतेत का इथं, पहा महाराज, त्यांच्या मायबापानं काय केलेलं आहे माहितीये का. ह्या दोघांचा हात काय झालेला आहे, आमच्या ज्ञानोबारांच्या आणि तुकोबारांच्या हातात दिलेला आहे. म्हणून आज ते वारकरी झालेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच महाराज, सगळ्या मायबापाने एक काम केलं पाहिजे, मुलांना कधीही संस्कार लावलेले पाहिजे. कारण सध्याचा डिजिटलचा जमाना आहे ना, सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्याच्यामुळं कधीही महाराज कारण सध्या मायबापालाच वेळ राहिलेला नाही. कारण आपले मुलं तर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा याच्यामध्ये बिझी आहेत. पण 8 दिवसातून एकदा तरी मायबापानं आपल्या मुलाकडे आणि मुलीकडे लक्ष दिलेलं पाहिजे. कारण तो काय करतो याच्याकडे विचार केलेला पाहिजे. ते कोणाच्या संगतीमध्ये आहे, एकाच्या साधूच्या संगतीमध्ये आहे, वारकऱ्याच्या संगतीमध्ये आहे का, पोलीस पाटलाच्या संगतीमध्ये आहे का, एखाद्या संगतीमध्ये. एक वेळेस आपल्या काय केलेलं पाहिजे, मायबापानं आपल्या मुलाला नक्की विचारलं पाहिजे. 8 दिवसातून तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीत का तुम्ही काय केलं पाहिजे. आता तुम्ही नांदेडची घटना पाहिली गडे, पाहिली ना, सगळ्यांनाच पाहिली. त्याच्यावर काय आपल्याला बोलायचं नाही, आणि आपले जीभ देखील रेटत नाही बघा एवढा जर बोलायचं झालं तर. कारण आपल्याला ते शब्द अजून राहतो, प्रेमभूमीमध्ये राहतो, पण प्रेम शब्द आपल्याकडे कधी आलेला नाही. कारण भगवंतावर आम्ही प्रेम केलेलं आहे. एक बोलून जाऊ का, वृंदावन मध्ये एक आतापर्यंत तुम्ही सगळेच तरुण वर्ग सोशल मीडियावर पाहत असताल. वृंदावन मध्ये आल्याच्या नंतर केलीकुंज नावाचा एक आश्रम आहे. केलीकुंज नावाचा एक आश्रम आहे, आणि त्या एक संत आहेत बघा, साधू आहेत. त्यांचं नाव आहे प्रेमानंद महाराज. प्रेमानंद महाराज ते कुणाच्या संगतीत आहे, तो फक्त माझ्या राधा राणीच्या संगतीमध्ये आहेत गड्या. एक सांगतो, आज 18-20 वर्ष झालं एका राधाच्या शब्दामध्ये आणि राधाच्या संगतीमध्ये, भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये काय काय फायदा होतो, काय काय भाव उत्पन्न होतो, आणि आपल्याला किती किती संग प्राप्त होतो बघा. आज 18 ते 20 वर्ष झालं, 18 ते 20 वर्ष झालं फक्त राधा 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 शब्द उलटा गड्या गड्या उलटा करा बरं राधा शब्द. वा महाराज, राधा 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 करत कधी आपल्या डोळ्याला धारा लागते आणि काही सांगता येत नाही बघा. एवढी या राधा शब्दात ताकद आहे गड्या. आज 18 ते 20 वर्ष झालं, 18 ते 20 वर्ष झालं माणूस फक्त दोन्ही किडण्यात जाईत नाही बघा. त्यावेळेस सगळे लोक त्यांच्याकडे आले, सगळे लोक आले. आता एक क्लिप व्हायरल झाली बघा, एक जवळजवळ 10-12 वर्षाची मुलगी
10-12 वर्षाची मुलगी त्यांच्याकडे गेली, बाबा बाबा माझी मी किडनी दोन्ही तुम्हाला द्यायला तयार आहे, दोन्ही किडन्या मी तुम्हाला द्यायला आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अगं बाळ एक सांगू का तुला, मला 2 किडन्या आहेत म्हणे, एका किडनीचं नाव राधा आहे म्हणे आणि एका किडनीचं कृष्ण नाव आहे म्हणे. आज 18 वर्ष झालं ती फक्त राधा आणि कृष्ण नावावर जगत आहे. महाराज कधी कधी भाव वाटतो, 7-8 वेळेस त्यांच्याकडे जाण्याचा योग आला गड्या. आणि ज्या वेळेस आपण त्यांच्याकडे मोबाईलवर देखील पाहिलं का अंतःकरणामध्ये वेगळाच अंगावर काटा येतो गड्या, काटा आला माझ्याकडे, एवढा भाव त्यांच्या पुढे असं वाटतं की साक्षात राधा राणी तिथे विराजित आहे गडे. त्याच्यामुळं चांगल्या लोकांचा संग केला पाहिजे. एक काम करा, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी सजेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतान के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतान के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतान के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संताच्या संगतीमध्ये गेलेलं पाहिजे. ऐका, कुणाचा हात कुणाच्या हातात दिला पाहिजे. चला आपण काय करू, एक फक्त 5 मिनिटाचा प्रसंग सांगतो आणि लगेच चरणाकडे येतो. बघा, चला आपण गंगाखेड माहित आहे, गंगाखेड माहित आहे. गंगाखेड मध्ये एक समाधी आहे बघा, जनाई आई साहेबांची. 5 वर्षाचा जनाई आई साहेब आहेत. 5 वर्षाच्या जनाई आई साहेब आहेत. एक दिंडी बाहेरून चालत होती. ऐका, दिंडी चालत होती. दिंडी चालत असताना त्या दिंडीमध्ये गजर होता, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. 5 वर्षाचा जनाई आई साहेब, 5 वर्षाच्या जनाई आई साहेबांनी काय केलेलं आहे, त्या दिंडीचा ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचा गजर आला आणि बाबाला आवाज दिला. बाबा, अहो बाहेर कशाचा आवाज येतोय सांगा ना. त्यावेळेस बाबानं सांगितलं, अगं जना अगं पंढरपूरमध्ये जगाचा मालक भगवान परमात्मा विराजित आहे. आज 28 युग झाले तिथं उभा आहे. कारण दर आषाढी एकादशीला, आषाढी महिन्यामध्ये सगळ्या दिंड्या काय जातात, भगवान परमात्म्याला भेटायला जातात. त्यावेळेस सगळ्या दिंड्या तिकडे निघालेल्या आहेत. बाबा एक सांगा ना, मग आपण पण जायचं का? अगं तू 5 वर्षाच्या आहे, आपण कधी वारीला गेलेलो नाही, इकडे गेलेलो नाही जायचं म्हणे. पप्पा एक काम करा ना, बाबा एक काम करा ना, मला काही करून जायचं. महाराज खूप वेगळा आहे, स्त्रीहाट, बालहाट. त्याच्यामुळं बालहाट म्हणल्यानंतर पप्पांना पूर्णच करावं लागतं. बाबा ठीक आहे. ज्यावेळेस 5 वर्षाच्या जनाई आई साहेबांना काय केलं, बॅग भरली आणि दिंडीत सामील झालं. ज्ञानदेव तुकाराम. मस्त गजर चालत असताना दिंडी गंगाखेडून परळीला आलेली आहे, परळून अंबेजोगाईला आलेली आहे, अंबेजोगाईहून कळंबला गेलेली आहे, कळंबहून कुठं गेलेली आहे, कळंबहून कुर्डवाडीला आलेले, कुर्डवाडीहून टेंभुर्णीला आले आणि एकच मुक्काम राहिलेला आहे.
आणि ज्यावेळेस जसं जसं वारकऱ्यांच्या मनात पंढरपूर येईल का त्यावेळेस वेगळाच टवटवीत चेहरे होतात महाराज. थोडेसे काळे सावळे होतात पण असे प्रफुल्लित दिसतात बघ. तुम्ही गेलात का कधी वारीला? नाही गेलात ना? हा, तुम्हाला माहिती आहे. दुसऱ्या दिवशी पंढरपूरला जाणार दिंडी. आईसाहेब जनाय आईसाहेब खूप दंगून गेलेल्या होत्या. दंगून गेल्याच्या नंतर काय झालं, वाळवंटामध्ये आलेले आहेत. वाळवंटामध्ये स्नान केलेलं आहे, आंघोळ केलेलं आहे, चंद्रभागे स्नान तुका माझे हिची दाण स्नान केलेलं आहे. स्नान केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या पायरीवर आलेले आहेत, नामदेवांच्या पायरीवर आले आहेत. वाळवंटाहून पायरीवर आलेले आहेत. पायरीवरून काय झालेले आहेत, विंडा मंडपामध्ये आलेले आहेत. आणि विंडा मंडपामध्ये काय झालेलं आहे, मधात रावळामध्ये शिरलेले आहे. रावळामध्ये शिरल्या 28 युग भगवान परमात्मा उभा दिसला. आणि ज्या वेळेस परमात्म्याचं रूप कसं दिसलं हो, कसं दिसलं रूप सांगा ना एकदा महाराज. चोरटे चित्ताचे सावळे रूपणे, चोरटे चित्ताचे सावळे रूपणे, चोरटे चित्ताचे सावळे रूपणे, चोरटे चित्ताचे देवाचं दर्शन घेतलं. आणि जेवाचं दर्शन आल्यानंतर पप्पाला सांगत होते, बाबांना सांगत होते, देव कसा कसा होता, देव कसा कसा होता. म्हणे काय सांगू बाबा, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुकावले. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, त्याने माझे मन वेधून घेतलेलं होतं सगळं. सावळ हे रूप, सावळे रूप, एवढं गोड रूप होतं, एवढं गोड रूप होतं देवाचं बघा. त्यात राजस सुकुमार मदना का पुतना, राजस सुकुमार मदना का पुतना, राजस मदना का पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी गणा लोपलिया, रवी शशी गणा लोपली. कस्तुरी बळवट चंदना श्रीमोदी, कस्तुरी बळवट अंतकरणाला भावलं गडे प्रमाण. अंतकरणाला ज्यावेळेस जनाई साहेब भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर काय तिला ऊर दाटून आलेला असेल हो, काय ऊर दाटून आलेला असेल. जनाई साहेब बाबाला सांगत होते, दशमी झाली, एकादशी झाली, द्वादशी झाली, त्रयोदशी झाली, काला झाला, सगळं झालं. एक काम करा म्हणे, चल आता बस झालं, देवाचं दर्शन झालेलं आहे ना, चल आता आपल्याला गावाकडे झाली. बाबा म्हणे गावाकड नाही, म्हणे मला यायचं नाही, गावाकडे यायचं नाही. अगं तू काय वेडी झालीस का, वेडी झालीस का तू, गावाकड नाही, वेडी झालीस का तू? नाही म्हणे बाबा, मला काय केलेलं आहे, मला आयुष्यभर इथं मला देवाच्या सेवेत राहायचे, मला काय झालेलं आहे, देवाच्या संगतीत राहायचे आहे. मला काय झाले, देवाचा संग सोडून मला कुणाचाच संग नको आहे. बघा देवाच्या संगतीत महाराज कधी कधी प्रश्न निर्माण होतो, देव कधी भेटत असतो का, देव कधी भेटत असतो का. अहो देव आमच्या मीरा साहेब आई साहेबांना देखील भेटला बघा.
अहो आई साहेबांचं लग्न ठरलेलं, लग्न करायचं होतं, पण साक्षात देवाला पाहिल्याच्या नंतर मीरा साहेब आई साहेबांनी एकच विचार केला की जगाच्या मालकाला मी पती रूपाने पाहिलेलं आहे, मी कुणासोबतच लग्न करणार नाही. साक्षात बापाने विष आणून दिलं बघा, विष. पण विषाचा परिणाम असा झाला की बघ मीरा नाची रे, मीरा नाचायला लागली बघा. एवढं झालं, एक वेळेस चल ना जाऊ जना, चल आपल्याला काला झालाय, आता आपल्याला हलावं लागेल बघ, जावंच लागेल, आपल्याला जावं लागेल. त्यावेळेस जणांना ऐकलं नाही, जणांना ऐकलं लागत. बाबा काय झाले, चिडचिड करत बाहेर निघून गेले. पण जनाचं एकच बघा, विठ्ठल 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 विठ्ठल. मस्त भजन करत होते आई साहेब, फक्त भजन करत होत्या, भजनामध्ये दंग झालेल्या होत्या. पण बाबाला प्रश्न पडला, आता काय करावं, काय करावं, मी काय करावं. काहीच सुधरत नव्हतं, काहीच कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. त्यावेळेस काय केलं, एक काम करतो. पण आता बाबाची जबाबदारी होती ना, बापाची जबाबदारी होती की काय केलं पाहिजे. पण बाप मुलीचं कधीच वाटोळं करत नाही बरं का. ऐका माता माऊली, मुलींनो, माझ्या बहिणींनो, ऐका गड्या, बाप कोणत्याच मुलीचं वाटोळं करू शकत नाही. बापाने काय केलं बघा, त्याच रावळामध्ये नामदेवराय भजन करत होते. ऐका, त्याच रावळामध्ये नामदेवराय भजन करत होते. भजन करत असताना भजनामध्ये दंग झालेले होते नामदेवराय. त्यावेळेस जनाचा हात घेतला आणि हात घेतल्यानंतर नामदेवरायांच्या हातात दिला. वा, बापाला वाटलं चांगल्याच्या संगतीमध्ये हात दिला जनाचा, आणि संगतीमध्ये हात दिल्याच्या नंतर बाबा मोकळे झाले. बाबा गावाकडे गेले. जना आई साहेब काय झालं, ज्यावेळेस नामदेवरायांना सूद आली, सगळं झालं, भजन झाल्याच्या नंतर नामदेवराय घरी निघाले. आणि घरीचे निघायच्या नंतर साक्षात उजव्या हाताला जनाई आई साहेब 5 वर्षाच्या होत्या. त्यावेळेस नामदेवरायांनी विचारलं, अगं तू कोण? त्यावेळेस सांगितलं, मला भगवान परमात्म्याच्या इथंच राहायचंय. पण नामदेवरायांना काय झाली, कीव आली. त्यावेळेस नामदेवरायाने घरी नेलं. घरीच नेल्याच्या नंतर चल जीव घातलं, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी काय केलं, अगं जना निघालीच कुठे? नाही म्हणे, देवाला भेटायला निघाली. देवाला भेटायला निघाली. अगं म्हणे, घरचं काम कोण करेन इथलं? चल म्हणे, आपल्या घरामध्ये 14 माणसं आहेत, काम कोण करेल? त्यावेळेस जना आई साहेबांना काय केलं, भगवान परमात्म्याच्या हातात दर्शनासाठी दिलेला होता ना, त्याच्यामुळे एक काम करा बळा, संगत चांगल्याची करा. संगत चांगल्याची केल्याच्या नंतर काय काय फळ आपल्याला प्राप्त होतं. आणि संगत चांगल्याच्या केल्यानंतर संगत अजून कुणाचे केले पाहिजे. आणि या जगामधले साधू कसे आहेत आणि कोणत्या कोणत्या युगामध्ये साधू कसे झाले, ते आपल्याला दुसऱ्या चरणात पाहिजे. साधू थोर जाना, 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 कलियुगी, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू या जगामध्ये महान आहे गड्या. ऐका, फक्त 15 मिनिटं घेतो, तुम्हाला झोप यायला माहित झालं मला का? बोर झालं का? नाही झालं का? हा, कारण मी एवढा कीर्तनकार नाही, मी कथाकार आहे. म्हणजे महाराज केस वाढले, मग कथाकारच असतात. कारण जास्त कथेचा बेस आहे आपल्याकडे, कीर्तनाचा. सहज आमचे विजू दादा म्हणले, महाराज म्हणे कीर्तन करावं लागते, त्यामुळं तुमच्या गावाची भेट झाली. त्यांच्यामुळं साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. ऐका, साधू कोणत्या कोणत्या युगात
युगामध्ये कसा कसा होता नामदेवरायाने वर्णन केलेलं आहे. द्वापार युगामध्ये मध्ये साधू तसाच होता, सत्ययुगामध्ये पण साधू तसाच होता, त्रेतामध्ये देखील साधू तसाच होता आणि या कलियुगामध्ये देखील साधू कसा आहे तसाच आहे. म्हणे महाराज साधू आजकाल लोक काय करतात बघा, एखादा साधू जर गावात आला का तर लोक काय करतात, त्याची टिंगल करतात, टिंगल करतात त्याची. मान्य आहे तुम्हाला, त्याला 1 रुपया देता आला तर नका देऊ, त्याचं दर्शन घेता आलं तर नका घेऊ त्याचा गड्या, पण त्याची टवाळी नका करू. अभक्ताच्या गावी साधू म्हणजे काय, जागरवाडा काय सापडले, जागरवाडा काय सापडले. वा महाराजांसाठी टाळी वाजवा. त्याच्यामुळं कधीच त्यांची साधूची टवाळी करू नका, कारण तुम्हाला माहित नाही त्या माणसाने किती साधना केलेली असते, किती काय केलं. आजकाल भरपूर प्रश्न पडतात बघा, कारण कधी कधी विचार येतो बघा, आजकाल ह्या महाराजाला काय येते, ह्या महाराजांना काय येते. सध्या एक चर्चा चालू आहे, पण महाराज त्यानं खूप काही जीवाचं रान करून कधी त्याने अभ्यास केलेला असतो. कारण कुणीही कीर्तनकार होत नाही गड्या, काहीतरी त्याला आदल्या जन्मीचा काहीतरी प्रारब्ध असेल म्हणून तो कीर्तनकार बसो. जर एखाद्या लहान बालाला विचारलं महाराज तुम्ही कीर्तन करतात का, नाही येणार महाराज. आजकाल खूप आहेत महाराज, खूप विद्यार्थी आहेत, पण ज्याच्या खरंच काहीतरी साधनाशिवाय भेटत नाही महाराज, खरंच भेटत नाही साधनाशिवाय. जर एखाद्याला जर तुमच्या गावातल्या मुलाला विचारलं का महाराज पकवाज वाजवता येईल का हो, कारण याच्यासाठी घाटावर प्रॅक्टिस करावं लागते, प्रॅक्टिस करावं लागते. हा त्याच्याशिवाय येत नाही महाराज. जी आमच्या तोंडात आहे का ती यांच्या बोटात आहे, बघायचे का तुम्हाला. कळलं. त्याच्यामुळे याच्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस केलेली असेल ना, केलेली असेल का नाही. त्याच्यामुळं कधीच तुम्हाला किती येते ते कुणालाच नाव ठेवू नका. ऐका, एक दृष्टांत सांगतो माझ्या, एक समोर घडलेला एक दृष्टांत. वृंदावनामध्ये वृंदावनची मी परिक्रमा करत होतो. ऐका फक्त एवढा, पण 10 मिनिटं द्या, 10 मिनिटात मी खरंच थांबणार आहे गड्या, फक्त महाराज म्हणे 3-4 वेळेस म्हणलाच म्हणे 10 मिनिटं कधी संपणार आहे, पण तुम्हाला बोर होत नाही ना. चलो द्या 4 वाजेपर्यंत. हा ओव्हर टाइम चालत नाही, मी पाकिट घेत नाही, असं झालंय मी. ओव्हर टाइम पाकिट घेत नाही, काय नाही. तर सहज माझ्या जीवनामध्ये एक वृंदावनचा परिक्रमामध्ये घडलेला एक प्रसंग आहे. साधू कसा आहे ऐकायचं ना तुम्हाला. ऐका, कलियुगाचा साधू कसा आहे एक दृष्टांत सांगतो आणि मी खरंच विराम करतो बघा. सहज मी परिक्रमा करत होतो. वृंदावनची परिक्रमा 12 किलोमीटरची आहे. मी राधा 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 करत करत निघालेलो होतो, सहज निघालेलो होतो. आणि एक नाली होती, त्या नालीमध्ये काय झालेलं होतं, डुक्कर पडलेलं होतं. ऐका, त्या नालीमध्ये डुक्कर पडलेलं होतं आणि सगळे लोक काय झालेले होते, सगळे लोक तिथं आलेले होते. सगळे क्लास 1 अधिकारी होते, शिक्षक होते, सगळे होते, आफ्रिकन होते, लांब लांबल्या देशातले होते, सगळीकडले होते. आणि सगळे लोक तिथं गेले आणि ते डुक्कर नालीत बुडत आहे. माय बाप, ते डुक्कर नालीत बुडत आहे आणि लोक काय करतात बघा, शिक्षक लोक देखील, सुशिक्षित लोक देखील काय करतात बघा, शब्द येत नाही. सुशिक्षित लोक देखील काय करतात, येड्यावानी काय करतात. त्यानं काय केलं बघा, त्या मुक्या प्राण्याला काढलं नाही. ऐका, त्या मुक्या प्राण्याला काढलं नाही. सगळ्यांना आपापला बैल, काय म्हणतात, आपापला मोबाईल काढला, आपला मोबाईल काढला आणि त्याच्यामध्ये काय केलं, व्हिडिओ काढत होते बघा. एक जण आला, मी साक्षात माझ्या डोळ्यानं पाहत होतो. ऐका, साधू कसा आहे ऐका.
मी डोळ्यानं पाहत होतो, पाहत असताना काय झालं, एक जण म्हणत होता, अरे बघा रे, बघा बघा त्याचं अंग सगळं बुडलेलं आहे बघा, मरते गड्या ती आता सगळं गेलं, त्याच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे, कान सगळे त्याचे बुडलेले आहेत बघा, तोंड बुडणार गड्या, बुडणार मरणार गड्या, आता मरणार, सगळे असं वाटत होतं. ज्यावेळेस आता अंतकरणामध्ये भाव आल्या, पहा किती एवढे शिकलेले लोक देखील आहेत गड्या, पण किती काय करतात बघा, या सोशल मीडियाच्या जमान्यात किती झालेलं आहे. आजकाल माझ्या कानावर एक आलेला आहे की आमचा विजूदादा सर्पमित्र आहे गड्या, मुक्या प्राण्यांना वाचवतो तो. चांगली गोष्ट आहे ना, चांगली आहे, हसण्याची गोष्ट नाही गड्या, चांगला आहे. या मुक्या प्राण्याला जीवनदान देतो गड्या. असं वाटतंय कधी कधी त्या सापांना ज्याचं अटळ मरण आहे का त्याला साप चावतो गड्या, कोणाला देखील चावत नाही. आतापर्यंत कुणी देवानं सगळं झालं, देवानं त्याच्यामध्ये विष भरलेलं आहे ना, भरलेलं आहे का नाही. आतापर्यंत महादेवजीनं गळ्यात घालून फिरलेलं आहेत ना, आहेत का नाही. मग तो सर्पमित्र आहे का नाही. तुम्ही म्हणतात महाराज जर चावला तर, पण असा कोणाकोणाच्या मनामध्ये भाव होते, हा ते सर्पमित्र आहे म्हणे, त्याला पोरगी देखील देणं चुकीचं आहे. असंही तुमच्या मनामधला जी भाव आहे का ती खरंच काढून टाका, कारण सध्या अंधश्रद्धेच्या जमान्यामध्ये दुनिया चालत आहे. सध्या आपल्या घरामध्ये 5-5 मुलं आहेत, जर एखादा शेजारचा जर महाराज होत असतील का, महाराज आहे म्हणे, धोतर घालते म्हणे, धोतर, अरे सगळे ह्या धोतरातच आहे, तुम्हाला काय. तुम्हाला काय माहित आहे, घरी महाराज 5-5 सांड पडलेले आहेत जर बोलायचं झालं, पण त्यांना कधी बोलत नाही. तर आपला पोरगा गुटखा खातं, मावा खातं, सगळं खातं, पण त्याच्याकडे कधी लेत नाही. आपला माणूस एक काम करतो, दुसऱ्याच्या पोराकडे लक्ष देतो, हे असाच वागतो, हे तसाच वागतो. मायबाप ही आपलं जे आहे का हिंदू धर्म फक्त यालाच वाया जात आहे. हात जोडून विनंती करतो गड्या, फक्त कुणाला नावं नका ठेवू. नावं ठेवून काय होणार आहे, आपणच बदनाम होणार आहेत ना. त्याच्यामुळे कुणाला नका नावं ठेवू. त्यावेळेस काय झालं, सगळे व्हिडिओ काढत होते, व्हिडिओ काढत बुडणार गडे, मरणार गडे, मरणार. तितक्यातच माझ्या पाठीमागून एक साधू आला, ऐका, तितक्यात एक साधू आला. साधूनं विचार केला नाही, ती चंबरचं पाणी आहे, गटाराचं पाणी आहे गडे, त्याने लुंगी आपली वर घेतली, लुंगी बघितलं नाही कुणाकडं, काही कोणत्या पत्रकाराकडे बघितलं नाही, कोणत्या स्टँडर्ड लोकांकडे बघितलं नाही, आपली लुंगी वर केली, माळ आपल्या गळ्यामध्ये घातली, वर केल्यानंतर त्या नालीत उतरला, अलगत त्या डुकराला वर काढलं बघा साधूनं वर काढलं. आणि सगळ्यात आपले VIP लोक साधूपाशी गेले, ओ बाबा तुम्हाला अक्कल आहे का म्हणे. वा, आजकाल किती दुनिया बेकार आहे हो. साधूची अक्कल काढतं, माफी मागून बोलतो, साधूची अक्कल काढायला भेट नाहीत कडे तुम्ही. एका जीवाचा प्राण वाचवला आणि त्याच एका माणसानं, तुम्हाला अक्कल आहे का म्हणे, किती भिजलात म्हणे, किती दुर्गंधी तुमच्या अंगाचा वास येते म्हणे, आणि तुम्ही याच्यात उतार मरू द्यायचं ना म्हणे. डुक्कर मेला असतं तर काय झालं असतं, काय झालेलं असतं डुक्कर मेलं. त्यावेळेस त्या साधूनं त्यांना उत्तर दिलं बघा. काय उत्तर दिलं त्या साधूनं, मी साक्षात आहे बघा, साक्षात ही माझ्या जवळून प्रसंग पाडलेला आहे. त्या साधून एक त्या पत्रकाराला विचारलेलं आहे, का काढलं, सांगू का तुम्हाला मी का काढलं, कारण माझा जन्म देवाने मला काय झालेला आहे, जन्म दिलेला आहे फक्त देवाच्या सेवेसाठी दिलेला आहे, मुक्या प्राण्या वाचवण्यासाठी दिलेला आहे. जर मुका प्राणी जर या डोळ्याने पाहिला असता तर आयुष्यभर मला झोप आलेली नाही पाहिजे बघा. विठाला त्याच्यामुळं काय जाय ऐका, साधूच्या संगती देखील जा. आलाच कोणी साधू तर कलियुगातले साधू देखील काय आहे बघा, चांगलेच आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचं काय करावं माहित आहे का, सगळ्यांचा चांगल्या नजरेनं पहा एवढं सांगतो. साधू थोर जाना कलियुग. एक काम करा, आपण काय करू, एक भजन घेऊ. आमचे कॅमेरामन शूटिंग देखील करते महाराज. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
बारीके नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगे. फक्त 2 चरणाचा भाव पाहण्यात आला बघा. कसा आला मला देखील काय माहित नाही, भाव कसा काढला. माझ्या पद्धतीने मी भाव काढण्याचा प्रयत्न केला बघा. महाराज म्हणे 4 चरणाचा अभंग घेतला होता, 2 चरण कस काय झाले. पण इथून पुढे 4 वाजेपर्यंत इहलोके तोचे सर्वाभूती सम शरीराचे भ्रम येणे कदा नामा म्हणे गाय दूध एक सर साधू निरंतर वरते. या 2 चरणाचा भाव आपल्याला काय करायचं माहित आहे का, पुढल्या वर्षी पाहिजे. त्याच्यामुळे आपण 2 चरणाचा भाव झाला तर मी माफी मागो. 2 चरणाचा भाव राहिलेला आहे. एक काम करा बघा, तुम्ही सगळ्यांनी जेवण केलेले आहेत ना, सगळ्यांनी एकदा काय करा बघा, ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नाहीत का त्यांनी हात वर करे एकदा. क्या हो राधा कॅमेरामन तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल कथेमध्ये कधी कधी म्हणत असतो मी
बस बस एक काम करा, 4 मिनिटात एक समाज प्रबंध करतो. महाराज साऊंड सिटी माटे मध्ये ऐका गड्या, फक्त आतापर्यंत तुम्ही कीर्तन घेतलं आणि त्याच कीर्तनात मी गावाकडे तुमच्या आलेलो आहे. आतापर्यंत तुम्हाला कीर्तन समजलंय किंवा नाही समजलंय मला काहीच माहित नाही, कारण मी तुमच्यासाठी नवीन झालेलो आहे आणि तुम्ही माझ्यासाठी नवीन झालेला आहे. मला माहित नाही तुम्हाला काय लागतंय आणि तुम्हाला माहित नाही मी काय सांगणार. त्याच्यामुळे बस 5 मिनिटं घेतो मी. ऐका, एक काम करा गड्या, आई बापांची सेवा करा. आई बापांची सेवा करा, कारण या जगामध्ये आई बापाशिवाय कुणीच नाही आपल्याला. आणि दुसरा मुद्दा, भाऊ भाऊ काय करा. एक सांगू, कधीही भाऊ भाऊ भांडणं करू नका, कधीच भांडणं करू नका. भाऊ 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 शब्द उलटा करा बरं. वा, भाऊ शब्द जर उलटा वाचला का उभा होतो. मायबाप कधीही कोणत्याही प्रसंगाला आपला भाऊच आपल्या पाठीशी असतो. त्याच्यामुळे एक काम करा, भावा भावात कधी भांडणं करू नका. ऐका, तुमचा जर मायबापाला जर 10 वर्ष जीवन जर चांगलं द्यायचं असेल ना, एक काम करा, दररोज घरामध्ये आनंदात राहा गड्या. जर त्या मायबापाला, म्हाताऱ्या मायबापाला जर भाऊ भाऊ जर आनंदात दिसेल का, दररोज जर एका ताटामध्ये जर त्यांना आनंदात जेवताना दिसेल का मायबाप, तर 10 वर्ष मायबापाचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे एक काम करा, सगळ्या मायबापाला, सगळ्या माझ्या भावांना एक विनंती आहे गड्या, कधीच तुम्ही भांडण्याच्या नादात नका पडू. कारण आपला 5 मिनिटाचा राग असतो गड्या, पण अख्खा आपला काय म्हणते, आपला घर बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे कधी भांडणं करू नका. आणि तिसरा मुद्दा असा आहे गड्या, एक काम करा, आपल्या बहिणीला कधी विसरू नका. एक सगळ्या पुरुष पत्त्यांना एक संदेश घेऊन जा या कीर्तनातून. इथून गेल्याच्या नंतर एक काम करा, आपल्या घरी जा आणि सगळ्या भावांना एक विनंती आहे, सगळ्या भावांना एक विनंती आहे, इथून गेले गेले आपल्या बहिणीला फोन करा, बहिणीला फोन करा. आणि त्याच बहिणीला काही लागत नाही गड्या, काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. काम कर, तू आता कामाला येऊ नको, तू डायरेक्ट बोलेगावची होती, ताई बोलेगावची होती. दादानं फोन केला, घनसांगवी पर्यंत ताई आली, घनसांगवी मधून गाडीत बसली ताई. घनसांगवीपासून पुढल्या फाटीवर ताई आलेली आहे, गावात शिरलेली आहे. गावात शिरली, गावात शिरत असताना बरोबर बोलेगावच्या स्टँडवर आलेली आहे ताई. बोलेगावच्या स्टँडवर आलेली आहे. ऐका मायबाप, एवढा देखील प्रसंग गेला, एका देखील घराचा विचार झाला ना, मायबाप माझं कीर्तन सफल झालं, मायबाप माझं कीर्तन सफल झालं. एक काम करा, त्या ताईनं काय केलं, तिच्या मनामध्ये एकच होतं की आज माझी आई मला भेटणार आहे. इथून रडत रडत येत होती, आई मला भेटणार आहे, माझी आई मला भेटणार आहे, आई मला भेटणार आहे. त्यावेळेस ताई ती गाडी बोलेगाव मध्ये आल्याच्या नंतर सपकुनी खाली उतरले, पण तिच्या ध्येनामध्ये फक्त माझी आईच होती ना, तिची आईच होती ना. उतरले तसं दोन्ही कड्याला लेकरं घेतले. ऐका, दोन्ही कड्याला लेकरं घेतले आणि लेकरं घेत गाडी घडले वाटलं, पण तिच्या ध्येनामध्ये एकच नव्हतं. त्या गाडीमध्ये तशाच चपला राहिले बघा, तशीच अनवया पाण्याने निघालेली आहे ताई. गाडी निघून गेलेली आहे, गाडी निघून गेली आहे. चलत असताना बघा, आई 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 करणारी, आई करणारी ताई आज आलेली आहे. चलत असताना एक दगड होता आणि ताईला तेच कोणी ठेस लागली बघा. त्यावेळेस ताई गेली, मागे गेली, त्या दगडाला विचारली, त्या दगडाला हातात घेतलं, त्या ताईनं हातात घेतलं, उचलून घेतलं आणि ती ताई त्या दगडाला म्हणत होती, राजा हे सोन्या, राजा तुला लागलं का रे, लागलं का मामा, सांग ना, लागलं का. ती ताईनं रडत होती, रडत होती त्या दगडाला. अरे राजा, खरंच माझी चूक झाली, मला माफ कर ना. अरे मी माझ्या आईच्या आठवणीत होते, एक काम कर, तुला जर लागलं असलं तर मला माफ करशील, सांग ना, मला माफ करशील का राजा, मला माफ करशील.
ताई दगडाला रडत होती रे राजा. सहज पुढे आली, त्या दगडाला दर्शन घेतलं, दगड पुढे आली बरोबर मारुती रायाचं दर्शन घेतलं. ताईनं दर्शन घेतलं, घराकडे गेली. घर पुढे दिसलं बघा. दिसल्यानंतर आई झोपलेली होती. झोपलेली आई होती. तितक्यात मामाचा मुलगा, भावाचा मुलगा वरंड्यात दिसला. आणि ज्यावेळेस मामाच्या मुलानं आतू शब्द ऐकला, महाराज 4 दिवस झाला माय आजारी होती. ज्यावेळेस आतू शब्द आवडला का त्याच कोणी उतरली आणि पहिले किचन रूम मध्ये गेले. किचन रूम मध्ये घेतली, दुर्डी घेतली आणि दुर्डीचा शिळा तुकडा घेतला. अगं ताई हे ताडे मधात नको येऊ थांब, तुझ्या मी कुटका उतरून टाकते. महाराज ऐका लेकीचं माईवर किती प्रेम असतं आणि आईचं लेकीवर किती प्रेम असतं गड्या. आज 4 दिवस झालं माई आजारी असताना देखील फक्त लेकीचा आवाज ऐकल्यानंतर उठून उभे राहिले. माय बाप ऐका, कधीच आपल्या ताईला दूर करू नका. आणि सगळ्या ताईंना एक विनंती आहे, सगळ्या माझ्या बहिणींना विनंती आहे, आपल्या आईला कधीच, कारण माय बाप जसं आपल्या आई वडिलांचं वय होईल का तसं ती जास्त लाडके होतात. त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. खूप आईचं लेकरावर देखील खूप प्रेम असतं बघा. सहज आई गेल्याच्या नंतर त्या लेकराला सांगते, लेकरा अरे ज्यावेळेस ते अग्नी लावतो का त्यावेळेस त्या आई अंतकरणात सांगते, अरे लेकरा लांबून जा कारण तुला आग तुझ्या शरीराला खूप भेटेल. एवढा आई जीवनामध्ये मायबाप एवढं जीवनामध्ये लेकरावर प्रेम करते. सगळ्यांनी आई बापांना कधी विसरू नका बघा. एवढा संदेश घ्या, झाडे लावा, झाडे जगवा बघा. आणि सगळ्यात तरुण